नमस्कार बंधू भगिनींनो, भारतामध्ये भक्ती साहित्यात स्त्री संतांचं योगदानही अत्यंत महत्त्वाचं राहिलं आहे। त्या स्त्री संतांच्या पैकी राजस्थानातील कृष्ण भक्त संत कवयित्री म्हणून ज्यांचा उल्लेख अभिमानाने केला जातो त्या म्हणजे संत मीराबाई होत। पायोजी मैं तो राम रतन धन पायो, वस्तु अमोलिक दी मारे सद्गुरु, कृपा कर अपनायो, पायोजू मैं तो राम रतन धन पायो। अशा कितीतरी महत्त्वपूर्ण रचना ज्यांनी रचल्या त्या संत मीराबाईंचा चैत्र शुद्ध त्रयोदशीला ब्रह्मलीन झालेचा दिवस, त्या निमित्ताने आपण त्यांच्या जीवन कार्यावरती या व्हिडिओच्या माध्यमातून प्रकाश टाकतो आहोत। मी सर्वप्रथम संत मीराबाई यांच्या प्रतिमेला आणि विचारांना मनपूर्वक अभिवादन करतो आणि रामकृष्ण बदने या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्व श्रोते मायबापांचं मनपूर्वक स्वागत करतो। संत मीराबाईच्या संबंधाने पाहत असताना आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की त्यांचा जन्म काही ठिकाणी 1498 ला सांगितला गेला आहे, तर काही ठिकाणी 1512 ला झाला, असं त्यांच्या जन्माबद्दलचे दोन मतप्रवाह आपल्याला पाहायला मिळतात। त्यांच्या वडिलांचं नाव रतनसिंह होतं। ते मेडतिया म्हणजे राजस्थान मधील मेडतिया येथील राजपूत होते। मीरेचा जन्म तिच्या वडिलांच्या जहागिरीतील चोकडी कुकडी या गावी झालेला आहे। चोकडी कुकडी या नावच्या गावी मीराबाईंचा जन्म झाला आणि लहानपणीच मीराबाईंची आई वारली। वडील युद्धाच्या गर्दीमध्ये असल्यामुळं खऱ्या अर्थानं मीरेला मातृपितृ जे सुख असतं ते सुख मात्र मिळालेलं नाही आहे। आई वडिलांचा जो लहान वयामध्ये सहवास लाभायला पाहिजे म्हणावा तेवढा सहवास संत मीराबाईंना लाभलेला नाहीये। आई वारल्याच्या नंतर वडील तर युद्धामध्ये राहत गेलेले आहेत, म्हणून मीराबाईंचा सांभाळ त्यांच्या आजोबांनीच केलेला आहे। असं सांगितलं जातं की एकदा घराच्या समोरून लग्नाची वरात चाललेली होती आणि ही लग्नाची जात असलेली वरात या छोट्या मीरेनं पाहिली आणि आपल्या आजोबांना प्रश्न विचारला की विचारला की माझा पती कोण आहे। आणि त्यावेळेला असं सांगितलं जातं की आजोबांनी देवघरातील कृष्णमूर्तीकडं अंगुली निर्देश केला आणि सांगितलं की हा तुझा पती आहे, असं त्यांच्या चरित्रामध्ये सांगितलं गेलेलं आहे। काही ठिकाणी आईला प्रश्न विचारला आणि आईनं हे उत्तर दिलं, असंही त्यांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळतं। आणि म्हणून देवघरातील कृष्णमूर्तीकडं हात दाखवून सांगितलं गेलं की हाच तुझा पती आहे आणि श्रीकृष्ण मूर्ती दाखवून असं सांगितलं गेल्यामुळं तेव्हापासून मीरेनं श्रीकृष्णालाच पती मानलेला आहे अंतःकरणामधून। असं सांगतात की एकदा काशीच्या श्री रामानंदांचे शिष्य, काशीच्या श्री रामानंदांचे शिष्य ज्यांचं नाव श्री रैदास किंवा रविदास असं आपण त्यांना म्हणतो, काही निमित्तानं ते मेडत्याला आलेले होते जिथं मीराबाई आणि त्यांचा परिवार राहतो आहे। त्यांच्या जवळची कृष्णमूर्ती मीरेनं पाहिली आणि तिचं मन सारखं म्हणत होतं की ही रैदासांकडली कृष्णमूर्ती आपल्याला मिळाली पाहिजे। रैदासांना पुढच्या परंतु रैदासांनी ती मूर्ती न देता तसेच पुढे निघून गेलेले आहेत। असं सांगतात की रैदास पुढे गेल्याच्या नंतर त्यांच्या स्वप्नामध्ये भगवान श्रीकृष्ण गेले आणि भगवान श्रीकृष्णांनी दृष्टांत देऊन रैदासांना सांगितलं की ही जी माझी मूर्ती तुझ्याकडे आहे ती मूर्ती मीरेला वापस जाऊन देऊन ये। आणि मग हा दृष्टांत झाल्यानंतर रैदास पुन्हा मेडत्याला आले आणि त्यांनी ती मूर्ती मीरेला दिलेली आहे आणि मीराबाईंनी मग ही मूर्ती आयुष्यभर शेवटपर्यंत आपल्या जवळ ठेवलेली आहे। मीराबाईंचे आजोबा हे मोठे वैष्णव भक्त होते। त्यांच्या भक्तीचा आणि धार्मिक वृत्तीचा परिणाम लहानपणापासूनच मीराबाईवर झालेला आहे। तुम्ही सगळ्या संतांची चरित्र वाचली असतील, मग संत तुकोबा असतील, संत नामदेव असतील,
संत निळोबा असतील, सगळ्या संतांच्या चरित्रामध्ये आपल्याला दिसतं की एकाएकी हे सगळे संत झालेले नाही आहेत. घरामध्ये अनेक वर्षाची परंपरा राहिलेली आहे. तसेच मीरेच्या घरामध्ये देखील आजोबाच या ठिकाणी वैष्णव होते, धार्मिक वृत्तीचे होते आणि त्याचाच संस्कार म्हणा, त्याचाच परिणाम मीराबाईच्या जीवनावरती झालेला दिसतो. या ठिकाणी दुधाजी नंतर त्यांचा मोठा मुलगा बिरमदेव हे त्या ठिकाणी गादीवर आलेले आहेत. इसवी सन 1516 मीराबाईचा विवाह चित्तोडचे सिसोदिया वंशातील राजा राणा सांगा यांचा मुलगा भोजराज यांच्याशी झालेला आहे. लक्षात घ्या की मीराबाईचं लग्नच झालं नाही असं काही म्हणतात, तर तसं नाही आहे. मीराबाईचा विवाह चित्तोडच्या सिसोदिया वंशातील राजा राणा सांगा यांचा मुलगा भोजराज याच्याशी 1516 मीराबाईंचा विवाह झालेला आहे. आणि असं सांगतात की राजस्थानी लोकांमध्ये लग्नात नववधूच्या उजव्या बाजूस तलवार ठेवली जाते, तिथली परंपरा तशी आहे. परंतु मीराबाईनं मात्र आपल्या लग्नामध्ये उजव्या बाजूला तलवार ठेवलेली नव्हती, तर तलवारीच्या जागी त्यांनी भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवलेली होती. आणि लग्न झालं आणि पहिल्याच रात्री जेव्हा पती तिच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेला मीरेनं आपल्या शरीराला पतीला स्पर्श करण्यापासून मज्जाव केलेला आहे, नकार दिलेला आहे. आणि मग पती म्हणाला की प्रिये, श्रीकृष्ण जर तुझा पती आहे तर मग त्याने तुझ्या हातून पानाचा विडा स्वीकारला पाहिजे. काय म्हणून आपल्या शरीराला हात लावू दिला नाहीये मीरेनं? तिने सांगितलं की लग्न जरी तुमच्या बरोबर झालं असलं तरी माझा खरा पती हा श्रीकृष्ण आहे आणि त्यालाच माझ्या शरीराला स्पर्श करण्याचा अधिकार आहे, बाकी कुणालाच नाही आहे. हे ऐकल्याबरोबर पती म्हणाले, मग असं जर असेल तर तुझ्या हातचा विडा पानाचा श्रीकृष्णानं खाल्ला पाहिजे. आणि असं सांगितलं जातं की मीरेनं त्या श्रीकृष्ण मूर्तीला विडा खाऊ घालण्याचा प्रयत्न केला आणि साक्षात त्या मूर्तीनं तो विडा खाल्लेला आहे. आणि या ठिकाणी या कारणामुळं, या चमत्कारामुळं भोजराजाची मीरेवर आता पूर्ण श्रद्धा बसलेली आहे. तिचा अधिकार लक्षात आलेला आहे पतीच्या. त्यानं मीरेच्या भक्तीमध्ये कुठल्याच प्रकारचा अडथळा येऊ दिलेला नाहीये. उलट मीरेला भक्ती करण्यासाठी श्रीकृष्णाचं मंदिर देखील पतीने बांधून दिलेलं आहे. परंतु दुर्दैवानं पुढे चालून इसवी सन 1521 एका युद्धामध्ये भोजराजा जखमी होऊन त्याचा अंत झालेला आहे. पुढे काय झालं तर भोजराजा हे या ठिकाणी मरण पावलेले आहेत. भोजराजा हे एका युद्धामध्ये म्हणजे पती, मीरेचा पती मरण पावलेले आहेत. मीरेची कीर्ती ऐकून असं म्हणतात की त्या काळातला अकबर राजा देखील वेश बदलून तिच्या दर्शनासाठी चित्तोडला आलेला होता व कृष्णमूर्तीला नवरत्नांचा हार त्याने अर्पण केलेला होता. इतकं महत्व मीरेचं त्या कालावधीमध्ये सर्वत्र झालेलं होतं. ही बातमी राणा सांगा व गादीवर बसलेला त्याचा मुलगा विक्रमसिंह यांना कळालेली होती. त्यांनी मीरेला जबाबदार ठरवून तिला ठार मारण्यासाठी दासींच्या करवी सुगंधी फुलांच्या टोकरीमध्ये विषारी नाग पाठविला. पण मीरेच्या स्पर्शाने त्या नागाचा, जिवंत नागाचा शालिग्राम झाला. ही चमत्कार झालेला आहे. नंतर विषारी दूधही तिला पाठवलं पिण्यासाठी, परंतु विषारी दुधाचं देखील या ठिकाणी अमृतामध्ये एका अर्थानं परिवर्तन झालेलं दिसतं. कृष्ण नाम घेत दूध पिल्यावर तिला काहीही झालेलं नाहीये. म्हणजे बघा, तिला मारण्यासाठी विषारी नाग पाठवून बघितला, तिला प्यायला विषाचा प्याला दिलेला आहे, त्याच्यातनंही भगवान श्रीकृष्णांनी तिला वाचवलेलं आहे. असं सांगितलं जातं की जेव्हा मीरेनं हे विष कालवलेलं किंवा टाकलेलं दूध पिलं तेव्हा मीरा वाचली, परंतु मूर्ती मात्र काळी पडलेली आहे. म्हणजे मीरेचं ते विष स्वतः भगवान श्रीकृष्णांनी पिलं असं त्यांच्या चरित्रामध्ये वाचायला मिळतं.
एके दिवशी तिच्या पलंगावरती सूर्या उभ्या करून, असा पलंगावर झोपायच्या येण्याच्या पूर्वी काय केलं, सूर्या उभ्या केलेल्या आहेत आणि सूर्या उभ्या करून त्या सूर्या दिसून येत म्हणून त्याच्यावरती शाल अंतरलेली आहे. परंतु असं सांगतात की जेव्हा मीराही त्या पलंगावर येते आणि स्पर्श करते तर त्या सुरांचं, चाकूचं देखील रूपांतर पुष्पशय्येत, फुलांच्या शय्येमध्ये झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं नानाविध प्रकारे मीरेला त्रास दिला गेला. परंतु भगवान श्रीकृष्णांनी म्हणतात ना, पडता जाडे जड भारी दासी अटवावा हरी, मग तो होऊ नेदिशीन आड घाली सुदर्शन, या न्यायाप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी तिला अनेक संकटातनं वाचवण्याचं काम केलेलं आहे. या लोकांच्या त्रासाला कंटाळून तिने नदी डोहात उडी मारली. परंतु असं असताना देखील भगवान श्रीकृष्णानं तिला नदीत बुडून काही मरू दिलेलं नाही आहे. तिथं देखील वाचवण्याचं काम श्रीकृष्णांनी केलेलं आहे. अकाली पतीचा मृत्यू, तसेच वडिलांचा मृत्यू, सासरे मेलेले, दीर मेलेले, रतनसिंह, या एकामागून एक मृत्यू मीरेनं स्वतःच्या याची देही याची डोळा बघितल्यामुळं मीरेचं या ठिकाणी या संसाराबद्दलचा वैराग्यवृत्ती आणखीन वाढत गेलेली आहे. आणि मीराबाईंचं मन हे भक्तीमध्ये अधिक रमायला लागलेलं आहे. परंतु ती भक्तीमध्ये इतकी रमून गेली की राजघराण्यातली आपण आहोत, एक स्त्री आहोत, तेव्हा आपण काही बंधनं पाळून ईश्वराची भक्ती केली पाहिजे, याबद्दलचा विचार ती करत नाहीये. रस्त्यावर, मंदिरामध्ये, गावामध्ये, या ठिकाणी तिला जसं वाटेल तशा पद्धतीनं भक्ती रसामध्ये तल्लीन होऊन नाचते, गाते. हे मात्र त्या घराण्यातल्या, राजघराण्यातल्या काही जणांना पटत नाहीये. आणि म्हणून राणा विक्रमादित्यने आता हिला मारून टाकायचा हा विचार करून मी यापूर्वी सांगितल्याप्रमाणे नानाविध प्रकारे मीरेला संपवण्याचा प्रयत्न केला. परंतु ती सगळ्यांना पुरून उरलेली आहे. ती म्हणण्यापेक्षा भगवान श्रीकृष्णांनी आपल्या भक्तिनीला या ठिकाणी जीवनदान दिलेलं आहे. मीराबाईंचा जन्म 1498 झालेला आहे. विवाह 1516 झालेला आहे. वैधव्य 1526 आलेला आहे व मृत्यू द्वारका येथे 1546 अशा पद्धतीनं सांगितला गेलेला आहे. तर हे जे आता मी इसवी सन सांगितले, या इसवी सणांच्या वरती अनेक इतिहासकारांचं अधिकचं मतैक्य आपल्याला पाहायला मिळतं. अन्यथा काही बाबतीमध्ये इसवी सणामध्ये थोडासा मागे पुढे झालेला आहे. मीरा कृष्णाज्ञेने वृंदावनामध्ये आलेली आहे. ती इथे वृंदावनास येऊन गोस्वामींना भेटण्यास त्यांच्या मठात जाते. कुठं? वृंदावनामध्ये. परंतु तिथं सांगितलं जातं की मठामध्ये महिलांना प्रवेश करता येणार नाही, बंदी आहे. असा सेवक तिला त्या मठामध्ये गेल्याच्या नंतर सांगतो की इथं स्त्रियांना मध्ये प्रवेश दिला जात नाहीये. त्यावेळी मीरा म्हणाली होती, फक्त श्रीकृष्ण हा एकच पुरुष आहे, बाकी सर्व गोपिका आहेत, आणि त्यामुळं मी हे काही मान्य करत नाहीये. आणि हे उत्तर मीरेचं त्या ठिकाणी ऐकलं गेलं. आणि मग गोस्वामींनी या ठिकाणी मीरेचा अधिकार लक्षात घेतला आणि पुढे मग मीराबाईंचं भव्य स्वागत गोस्वामींनी त्या मठामध्ये पुढे चालून केलेलं आहे. इकडे राजस्थानामध्ये उदयसिंह गादीवर आलेला आहे. मीरेला चित्तोडला आणण्यासाठी त्याने दूतही पाठविलेले आहेत की मीरेला परत आपल्या राज्यामध्ये आणावं म्हणून. परंतु तिने परत आता राजस्थानमध्ये यायला स्पष्ट नकार दिलेला आहे. चित्तोडला यायला मीरा बद्री केदारला गेलेली आहे, नंतर ते द्वारकेला गेलेली आहे. तिथे उदयसिंहाने पाठविलेले 5 ब्राह्मण काय म्हणतात बघा की आपण जर चित्तोडला आला नाहीत तर आम्ही तुमच्या चरणी प्राणत्याग करू, असा हट्ट धरून बसले. तेव्हा मीरा म्हणाली, मी रणचोड रायाला विचारून येते. 5 ब्राह्मणांनी सांगितलं की आपण जर चित्तोडला परत नाही आलात ना तर आम्ही इथेच प्राण सोडतो. त्यावेळेला मीराबाईंनी उत्तर दिलं होतं की ठीक आहे, मी रणछोडदास म्हणजे भगवान श्रीकृष्णांची परवानगी घेऊन तुम्हाला सांगते असं म्हणाल्या. आणि असं म्हणून त्या मंदिरामध्ये गेल्या व कृष्णमूर्तीमध्ये
चैत्र शुद्ध तृतीयेला या ठिकाणी इसवी सन 1547 रोजी तिथेच द्वारकेमध्ये कृष्णमूर्तीमध्ये विलीन झालेले आहेत. काहींच्या मते 1548ला एकरूप झालेले आहेत असंही मतप्रवाह 68ला झालेत असे काहींचं मतप्रवाह इथं येतो. पुढे ब्राह्मणांना मीरेच्या चिपळ्या, एक तारी, जपमाळ व शाल मिळाली. तिचा राग गोविंद हा ग्रंथ व मीरा व गोविंद हे राग प्रसिद्ध आहेत. तर असं हे मीराबाईंचं संक्षेपानं चरित्र आपल्याला पाहता येतं. मीराबाईंच्या गुरुबद्दलही एकमत नाही आहे. बरेच जण म्हणतात की मीराबाईंचे गुरु रैदास होते, तर वल्लभ संप्रदायी विठ्ठलनाथालाही गुरु मानलं जातं. तुलसीदास, जीव गोस्वामी असे मीराबाईंचे काही दीक्षागुरु मानले गेलेले आहेत. परंतु सर्वाधिक एकमत मीराबाईंच्या गुरुच्या संबंधानं जर बघितलं तर ते रैदासाच्या बाबतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मीराबाईंच्या रचनाबाबतही निश्चित माहिती उपलब्ध नाही आहे. नरसिंहजीरो माहेरो गीत गोविंद की टीका, राग गोविंद, सोरठे के पद, मीराबाई का मलार, गरवा गीत, राग विहाग आणि फुटकर पद अशा त्यांच्या रचना सांगितल्या जातात. परंतु या सगळ्यांच्या मध्ये बद्दल साशंकता आहे. परंतु त्यांची पदावली ही जी रचना आहे ती मात्र सर्वांना मान्य असणारी आहे. तिच्याबद्दल कुठल्याही प्रकारची शंका घेतली जात नाहीये. पदावली ही प्रमाणभूत रचना मानली जाते. तिचे पद कमीत कमी मीराबाईंनी किती लिहिले तर कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 1312 पद मीराबाईंनी लिहिले असंही त्यांच्या पदांच्या संख्येबद्दल सांगितलं जातं. मीराबाई की शब्दावली अलाहाबादहून प्रकाशित झालेला आहे. मीराबाई के भजन लखनऊहून प्रकाशित आहे. मीराबाई की पदावली प्रयागवरून आहे. मीराबाई की प्रेम साधना पाटणा व असे अन्य ठिकाणावरून मीराबाईच्या रचनेच्या बद्दलचं प्रकाशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तिची पदे ही भावोत्कट अशा पद्धतीची आहेत. आपण जर मीराबाईंची पदं वाचली तर लक्षात येतं की मीराबाईंचे पद ही भावोत्कट आहेत. तिच्या पदांचा विषय भक्ती हा प्रमुख जरी असला तर त्यांच्या पदांचं जेव्हा आपण श्रवण करतो, वाचन करतो, तेव्हा लक्षात येतं की त्या मीराबाईंच्या पदामध्ये वैयक्तिक अनुभवाचं देखील वर्णन आलेलं आपल्याला दिसतं. कुल मर्यादा त्यामध्ये आपल्याला दिसते. गुरुचा गौरव केलेला आपल्याला दिसतो. आप्तांशी झालेले मतभेद त्यांच्या पदामधून आलेले आहेत. असे काही विषय त्यांनी पदामध्ये घेतलेले आपण ते पद जेव्हा वाचतो तेव्हा आपल्या लक्षात येतात. कृष्णविरहाची पद ही सर्वाधिक त्यांनी लिहिलेली आहेत. कृष्णाच्या विरहाच्या संबंधाने हेही त्यांची पद वाचल्याच्या नंतर लक्षात येतं. त्यांची पदे देशाच्या प्रत्येक प्रांतात पोहोचलेली आहेत. आज महाराष्ट्रामध्ये देखील अनेक कार्यक्रमांच्या मध्ये मीराबाईंचं स्मरण केलं जातं. त्यांच्या पदांचं गायन आणि त्याचा पदांचं स्मरण आणि अर्थ सांगितला जातो. देशातल्या प्रत्येक भाषामध्ये आणि प्रत्येक प्रांतामध्ये मीराबाईचा उल्लेख हा आवर्जून केला जातो. आणि आपल्याला माहिती आहे की गायक अनुप जलोटा, लता मंगेशकर, एम.एस. सुब्बुलक्ष्मी यासारख्या गायकांनी मीराबाईंची पदं गाऊन त्या पदांना अजरामर बनवण्याचं काम देखील केलेलं आहे. मीराबाईवरती अनेक सिनेमा देखील निघालेले आहेत. 16व्या शतकातील मीराबाईनं सांगतात की 1300 भजनं किंवा अभंग लिहिलेले आहेत. मीराबाई हे 16व्या शतकातले आहेत आणि त्यांनी 1300च्या जवळपास अभंग किंवा रचना लिहिल्या असं त्यांच्या रचनेच्या संबंधानं सांगतात. काही भजनं किंवा पदांचा थोडक्यात आढावा आपण 1-2-4 पदांचा इथं घेणार आहोत. आपल्या सगळ्यांनी ही पदं ऐकलेलीच असतील. हेरी मैं तो प्रेम दीवानी मेरो दर्द न जाने कोय. हेरी मैं तो प्रेम दीवानी मेरो दर्द न जाने कोय. घायल की गति घायल जाने जो कोई घायल होय. किती सुंदर रचना आहे बघा. घायल की गति घायल जाने जो कोई घायल होय. जौहरी की गति जौहरी जाने.
जौहरी की गति जौहरी जाने, की जिन जौहर होए, सूली ऊपर सेज हमारी, सोवन किस बिद होए, सोवन किस बिद होए। गगन मंडल पर सोज पिया की, गगन मंडल पर सेज पिया की, किस बिद मिलना होए, दर्द की मारी बन बन डोलूं, दर्द की मारी बन बन डोलूं, वैद्य मिल्या नहीं कोई, दर्द की मारी बन बन डोलूं, वैद्य मिल्या नहीं कोई, मीरा के प्रभु पीर मिटेगी, मीरा की प्रभु पीर मिटेगी, जद वैद्य सावरिया होय, जद वैद्य सावरिया होय। अशा प्रकारची एक रचना आपण अनेक वेळेस त्यांची ऐकलेली असेल, तर अशी एक रचना त्यांची फार प्रसिद्ध आहे। दुसरी त्यांची रचना आहे, हरि तुम हरो जन की भीर, हरि तुम हरो जन की भीर, द्रौपदी की लाज राखी तुम बडायो चीर। द्रौपदीचं उदाहरण इथे देऊन ते सांगते की द्रौपदी की लाज राखी तुम बडायो चीर, भक्त कारण रूप नरहरी, भक्त कारण रूप नरहरी, धरयो आप शरीर, हिरण्यकशपू मार दिनो, धरयो नाही नधीर, हिरण्यकशपू मार दियो, धरयो नाही नधीर, बुडते गजराज राखे कियो भायर नीर, बुडते गजराज राखे कियो भार नीर, दासी मेरा लाल गिरीधर दुख जहां तह पीर, दासी मेरा लाल गिरीधर दुःख जहां तह तीर। तर या रचनेमधनं द्रौपदीला वस्त्रहरणाच्या वेळा भगवान श्रीकृष्णांनी केलेली मदत असेल, भक्ताच्या साठी नरहरीचं रूप त्यांनी धारण केलेलं, हिरण्यकश्यपूला नरसिंहाचं रूप धारण करून या ठिकाणी प्रल्हादापासूनला या नरसिंहा म्हणजे हिरण्यकश्यपून वाचवण्यासाठी नरसिंह अवतार घेऊन त्याला कशा पद्धतीनं मारलं याचं स्मरण या रचनेमध्ये ते करतात। गजेंद्रचा उद्धार, गजेंद्र नावाच्या हत्तीचा कसा देवानं केला, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख त्यांनी या पदावलीमध्ये केलेला आहे। पुढे त्यांची अन्य रचना, प्रभू कबरे मिलोगे, त्यांच्या मनामध्ये सारखी ईश्वराला भेटण्याची उत्कंठा आहे, म्हणून मीराबाई म्हणतात प्रभू कबरे मिलोगे, प्रभुजी तुम दर्शन बिन मोय, घरी चैन नहीं आवये टेक। हे प्रभू तुमच्या दर्शनाशिवाय मला कसल्याच प्रकारची चैन येत नाहीये। अन्न नाही भावे नींद न आवे, अन्न नाही भावे नींद न आवे, विरह सताये मोय, अन्न नाही भावे नींद न आवे, विरह सताये मोय, घायल ज्यो घुमू घरी रे, घायल ज्यो घुमू खड़ी रे, घायल ज्यो घुमू खड़ी रे, मारो दर्द न जाने कोय, मारो दर्द न जाने कोय। हे ईश्वरा, हे प्रभू, तू मला भेटला नाहीस, त्यामुळं माझी काय काय प्रकारची अवस्था व्हायला लागलेली आहे। तर ईश्वराच्या विरहाबद्दल ही पद अत्यंत महत्त्वाचं आहे आणि जे पद खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या ओठावरती आहे आणि मीरा म्हटल्याच्या नंतर हे पद एकदम आपल्या मुखावाट बाहेर पडतं। ते पद म्हणजे पग घुंगरू बांध मीरा नाची रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मैं तो मेरे नारायण की आप ही हो गई दासी रे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे, मैं तो मेरे नारायण की आप ही हो गई दासी रे, लोग कहे मीरा बही बावरी, लोग कहे मीरा बही बावरी, न्यात कहे कुलनासी रे, न्यात कहे कुलनासी रे, विष का प्याला राणाजी भेजो। आता आपण पाहिलं की राणाजींनी त्यांना मारण्यासाठी विषाचा पेला पाठवून दिला होता, त्याचाही उल्लेख या रचनेमध्ये त्या करतात। विष का प्याला राणाजी भेजा, पिवत मीरा हासी रे, विष का प्याला राणाजी भेजा, पिवत मीरा हासी रे, मीरा के प्रभु गिरिधर नागर सहज मिले अविनाशी रे, मीरा के प्रभु गिरिधर नागर सहज मिले अविनाशी रे। तर आपले वैयक्तिक अनुभव देखील या ठिकाणी त्या भगवान श्रीकृष्णांनी माझ्यावर कृपा केल्यामुळे या अविनाशी परमात्म्यानं मला विषातनं देखील जीवनदान मिळालं। काय काय प्रकारचे कष्ट सहन करावे लागले त्यातनंही मी बाहेर पडले। त्याचं कारण जर काय असेल तर त्या माझ्या
देवानं माझ्यावर केलेली कृपा, अशा प्रकारचे आशयाचे पदही आपल्याला इथे दिसतं. आणि त्यांचं आपण शेवटचं पद या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जे पद आपण नेहमी ऐकलेलं आहे आणि या पदामुळे देखील मीराबाई सर्वत्र पोहोचलेले आहेत. ते पद आहे, पायोजी मैं तो राम रतन धन पायो, पायोजी मैं तो राम रतन धन पायो, वस्तु अमोलक दी मारे सद्गुरु, वस्तु अमोलिक दी मारे सद्गुरु, कृपा कर अपनाओ, कृपा कर अपनाओ, पायोजी मैं तो राम रतन धन पायो, पायोजी मैं तो राम रतन धन पायो, जन्म जन्म की पूंजी पाई, जन्म जन्म की पूंजी पाई, जग में सभी खोवायो, जग में सभी खोवायो, पायोजी मैं तो राम रतन धन पायो, पायोजी मैं तो राम रतन धन पायो, खरच न खूटे चोर न लूटे, हे असलं धन आहे म्हणतात की खरच न खूटे चोर न लूटे, दिन दिन बढ़त सवायो, दिन दिन बढ़त सवायो, पायोजी मैं तो राम रतन धन पायो, पायोजी मैं तो राम रतन धन पायो, सतकी नाव खेवटिया सद्गुरु, सतकी नाव खेवटिया सद्गुरु, भवसागर तर आयो, भवसागर तर आयो, पायोजी मैं तो राम रतन धन पायो, पायोजी मैं तो राम रतन धन पायो, मीरा के प्रभु गिरिधर नागर, मीरा के प्रभु गिरिधर नागर, हरक जस पायो, हरक जस पायो, पायोजी मैं तो राम रतन धन पायो, पायोजी मैं तो राम रतन धन पायो. अत्यंत सुंदर आणि आशयपूर्ण अशा प्रकारची मीराबाईंची ही रचना आहे. लोकांना कुठल्या कुठल्या धन मिळतात मला माहिती नाही, परंतु मला मात्र अविनाशी असणारं हे प्रभू भगवान श्रीकृष्णाचं किंवा रामांचं धन मला प्राप्त झालेलं आहे. माझ्या सद्गुरूंनीही जिचं मूल होऊ शकत नाही अशी वस्तू मला दिलेली आहे. कृपा करून सद्गुरूच्या कृपेने हे मला मिळालेलं आहे आणि जन्माजन्माची पुंजी म्हणजे संपत्ती मला या देवाच्या नावाच्या निमित्तानं प्राप्त झालेली आहे. बाकी लोक तर नको त्या नश्वर धनासाठी जीवन घालवतात, परंतु मी मात्र रामाच्या नावाचं धन प्राप्त केलेलं आहे. आणि हे धन असं आहे की याचा खर्चही होत नाही, चोरही याला लुटून जात नाहीत आणि उलट जेवढा आपण याचा वापर करू तेवढं ते कमी न होता वाढत जातं आणि भवसागरातून तारण्याचं काम हे राम नाम रूपी धन करतं. आणि अशा पद्धतीचं हे धन मला प्राप्त झालेलं आहे. सद्गुरूच्या कृपेनं तुम्ही देखील ते धन आपल्या आयुष्यामध्ये प्राप्त करून घेतलं पाहिजे, असंच त्यांना या रचनेतनं आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. अशा या अत्यंत महत्त्वाच्या संत कवयित्री मीराबाई यांच्या जीवनचरित्राचा अत्यंत अल्प भाग या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्यासमोर ठेवलेला आहे. यापेक्षा आणखीन त्यांचं चरित्र आणि कार्य, त्यांच्या पदावली, अनेक रचना मला आपल्यासमोर ठेवता आल्या असत्या, परंतु मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे व्हिडिओची लांबी लक्षात घेऊन एवढंच या ठिकाणी
मीराबाईंच्या जीवनचरित्राच्या संबंधाने विचार पाहून या ठिकाणी आपण व्हिडिओला पूर्णविराम देणार आहोत। पुनश्च एकदा संत मीराबाई यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि व्हिडिओला याच ठिकाणी पूर्णविराम देतो। नमस्कार।